आता ही जी घटना घडलेली आहे या घटनेबद्दल अनेक लोकांना काही कल्पना नाही. अशी घटना घडलेली आहे की अक्षरशः तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. परीक्षा केंद्राबाहेर ही मुलगी रडत उभा राहिली होती. विद्यार्थिनी आणि मग पोलीस अधिकाऱ्यांची नजर मुलीवर पडली आणि सत्य समजताच त्यांनी शिक्षकांची शाळा घेतली आणि घटना जाणून अधिकाऱ्याला सलाम कराल. 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर अनेक विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. परंतु याच पहिल्या टप्प्यात म्हणजे जेव्हा 10वीचा पहिला पेपर आणि ही घडलेली घटना, तुम्हाला सुद्धा ही घटना माहिती पाहिजे. नक्की त्या विद्यार्थिनीसोबत असं काय घडलं होतं, या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. परीक्षा केंद्रावर ती मुलगी रडत बसली होती. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. परीक्षा केंद्राबाहेर ती मुलगी रडत होती. विद्यार्थिनी ती होती आणि पोलीस अधिकाऱ्याची नजर मुलीवर पडली आणि सत्य समजतात त्यांनी शिक्षकांची शाळा घेतली. घटना जाणून अधिकाऱ्याला तुम्ही सलाम कराल. 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर होता. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. प्रत्येक जण वेळेवर पोहोचण्याची धडपड करत होता, कारण की सर्वांना माहीत होतं की वर्ष आपलं वाया जाऊ शकतं. त्यामुळे वेळेत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. सर्वजण अभ्यास करत होते. या गोंधळात एक मुलगी परीक्षा केंद्राबाहेर उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर भीती आणि हातात प्रवेशपत्र घट्ट पकडलं होतं. इतर विद्यार्थी आत जात होते, पण ती मात्र जागच्या जागी थांबली होती. तिचं रडणं पाहून काही लोकांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, पण ती इतकी घाबरली होती की ती काही बोलायला तयार नव्हती. दरम्यान परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी एक पोलीस अधिकारी उभे होते. गर्दी नियंत्रणात ठेवत असताना त्यांची नजर अचानक त्या रडणाऱ्या मुलीकडे गेली. सुरुवातीला त्यांना वाटलं कदाचित परीक्षा भीतीमुळे ती घाबरलेली असेल आणि साहजिकच आहे की त्यांना वाटलं असेल की परीक्षा केंद्रावर मुलगी रडत बसलेली उभी राहिलेली त्यांना दिसली, कारण की त्यांना असं कळालं की कदाचित ती परीक्षेमुळे भीतीपोटीमुळे ती अशी घाबरली असेल. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही. सुरुवातीला त्यांना वाटलं कदाचित परीक्षा भीतीमुळे ती घाबरलेली असेल, पण तिच्या चेहऱ्यावरचं भय काही वेगळंच सांगत होतं. ते हळूहळू तिच्याकडे गेले, तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अधिकाऱ्यांना परिस्थिती गंभीर वाटू लागली. त्यांनी पुन्हा विचारलं, काय झालं? आसपासची इतर मुलंसुद्धा त्या मुलीकडे बघू लागली आणि त्यानंतर काही क्षणांनी ती मुलगी थरथरत बोलायला लागली. तिचं बोलणं ऐकून अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. आजूबाजूचे काही शिक्षकही जवळ आले. मुलगी पुन्हा रडू लागली. वेळ कमी होत चालली होती. दरम्यान परीक्षा सुरू होण्याची वेळ जवळ येत होती. तसं ती मुलगी अजून घाबरत होती. ती अजून रडत होती, कारण की तिला माहिती आहे जर आपली वेळ चुकली किंवा आपण जर या परीक्षेला बसलो नाही तर आपलं पूर्ण वर्ष वाया जाणार, असं तिच्या मनात भीती वाटत होती. परंतु एकच प्रश्न होता, मग नक्की तिला तिथे काय झालं होतं असाच सर्वांना प्रश्न पडला होता. ती परीक्षेमुळे तर अजिबात घाबरत नव्हती, असं मग पुन्हा ते सत्य समोर आलं. मग ती घाबरत कशासाठी होती? विद्यार्थ्याची गर्दी कमी होत होती, पण ती मुलगी अजूनही बाहेरच होती. तिच्या चेहऱ्यावर वाढत चाललेली भीती स्पष्ट दिसत होती. अधिकारी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मुलीने हातातलं प्रवेशपत्र अधिकाऱ्यांना दाखवलं आणि त्यांनी ते पाहिलं आणि क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. त्यांनी पुन्हा प्रवेशपत्र पाहिलं. मग अक्षरशः अधिकाऱ्याच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकले आणि ती फक्त छोटीशी बाब होती, परंतु मुलीच्या आयुष्याचा म्हणजे आयुष्यभराच्या त्या मेहनतीचा प्रश्न होता. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. त्यांनी पुन्हा प्रवेशपत्र पाहिलं. काहीतरी चूक असल्याचं त्यांना जाणवलं. अधिकाऱ्यांनी लगेच शाळेतील शिक्षकांना बोलावलं. प्रवेशपत्र तपासण्यात आलं. मुलीचं नाव, रोल नंबर सगळं बरोबर होतं, पण तरी काहीतरी गोंधळ होता. मुलगी पुन्हा रडू लागली. वेळ झपाट्याने पुढे जात होता. परीक्षा सुरू व्हायला फारच वेळ कमी उरला होता. मुलीच्या डोळ्यात आता निराशा दिसू लागली होती, कारण की तिला वाटत होतं की तिचं हे वर्ष वाया जाणार. अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रवेशपत्र नीट पाहिलं. अचानक त्यांना एक गोष्ट लक्षात आली. त्यांनी लगेच मुलीकडे पाहिलं.
मग शिक्षकांकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. अधिकाऱ्यांनी काहीतरी विचारलं. मुलीने मान हलवली. आता परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. आजूबाजूला उभ्या लोकांनाही काहीतरी गंभीर असल्याचं जाणवलं. मुलगी पुन्हा रडायला लागली. तिला वाटलं होतं आता काहीच होणार नाही. वेळ संपत चालली होती. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून काही लोकांना वाईट वाटू लागलं. अधिकाऱ्यांनी अचानक निर्णय घेतला. त्यांनी तातडीने काही सूचना दिल्या. आजूबाजूचे शिक्षकही थोडे गोंधळलेले, पण अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास. मुलीला त्यांनी शांत केलं. तिला काहीतरी सांगितलं. मुलगी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होतीच. दरम्यान अधिकाऱ्याने वेगाने हालचाल करू लागले. काही क्षण सगळं बदलायला सुरुवात झाली. काही क्षणात सगळं बदललं. तिथे असलेले लोकही आश्चर्याने पाहत होते. मुलीला त्यांनी सोबत येण्यास सांगितलं. मुलगी थोडी गोंधळली, पण अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून ती त्यांच्यासोबत निघाली. वेळ खूप कमी उरली होती. अधिकारी घाईत होते. परिस्थिती गंभीर होत होती. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. मुलीच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता होती. काही लोकांना अजूनही काय चाललंय ते समजत नव्हतं, पण अधिकाऱ्यांच्या हालचाली पाहून ते सगळे शांतपणे पाहत राहिले. मुलगी अधिकाऱ्यांसोबत निघाली. आता वेळ संपत चालली होती. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. दरम्यान परीक्षा सुरू होण्याची अगदी वेळ जवळ आली होती. सगळीकडे तणावपूर्ण वातावरण होतं. काही मिनिटांवर अचानक परिस्थिती बदलली. मुलीच्या चेहऱ्यावर आशेची एक हलकी झलक दिसू लागली आणि शेवटी सत्य समोर आलं. मुलीला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलं गेलं होतं. तिचं खरं परीक्षा केंद्र तब्बल 20 किलोमीटर दूर होतं. परीक्षा केंद्रावर आणि तब्बल 20 किलोमीटर दूर होतं आणि परीक्षा सुरू व्हायला फक्त 15 मिनिटे उरली होती. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर JV धोला यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला पोलिसांच्या गाडीत बसवलं आणि अक्षरशः सायरन वाजवत वेगाने गाडी चालवली. तिला योग्य परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं आणि त्या अधिकाऱ्यामुळे एका विद्यार्थिनीचे संपूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचलं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे सायरन वाजवत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं हार्ट ट्रान्सप्लांट करताना जी काही एमर्जन्सी वापरण्यात येते तीच एमर्जन्सी मुलीच्या त्या परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी वापरण्यात आली होती. आणि त्यामुळे ते योग्य वेळी तिथे पोहोचले आणि त्या अधिकाऱ्यामुळे एका विद्यार्थिनीचे संपूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचवलं. त्यामुळे देशभरातून त्या अधिकाऱ्याला सलाम केला जात आहे. आणि त्या कशाप्रकारे त्या एमर्जन्सीमध्ये त्या मुलीला सायरन वाजवत त्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यानंतर या अधिकाऱ्याचं देशभरातून कौतुक होत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचण्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.